पाचवे षटक मार्गस्थ. हार्दिक यांचा पुढील चेंडू वेदांत यांना. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. सामन्यातील पहिला षटकार. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला वेदांच्या बॅटीतून आलेला हा पहिला षटकार. आपल्या संघासाठी देखील पहिला षटकार. या 6 धावसंख्येच्या भर पडते. संघाच्या धावसंख्या पोहोचते ती 40 धावांवर. हार्दिक यांचा पुढील चेंडू वेदांत यांना. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण चेंडू त्यांना काही समजलेला नाही व यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू समावलेला आहे. चेंडू निर्धाव गेलेला आहे. हार्दिक यांचा पुढील चेंडू वेदांत यांना. पुन्हा जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या मागे. चौकार. बॅटची आतील कडा लागून चेंडू गेलेला आहे सीमा पार. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 44 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पाचवे षटक मार्गस्थ. सुंदर अशी फलंदाजी करताना वेदांत. हार्दिक यांचा पुढील चेंडू वेदांत यांना. सुंदर असा चेंडू. वेदांत यांना काही समजलेले नाही व वेदांत हे त्रिफळाचीत झालेले आहे. किरवली संघाला तिसरा हादरा बसलेला आहे वेदांत यांच्या रूपाने. आणि वेदांत यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत. हार्दिक, वर्तक, आणि किरावडी संघाला एक मोठा आधार बसलेला आहे. पालग्रस्त संघाने चांगली गोलंदाजी करत आहेत. 3 गडी बाद. 44 धावा किरावडी संघाच्या. चांगली सुरुवात किरावडी संघाची. पाहूया किती धाव्याचं लक्ष गाठतायत ते किरावडी संघ. एक अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे आहेत विक्रांत. अजून बाकी आहे बॅटिंग करायची. पाहूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभा करतात किरावडी संघ. हार्दिक यांचा पुढील चेंडू हार्दिक यांना. ओ सुंदर असा चेंडू. अपील केलेली आहे पण पंचांनी ती अपील फेटाळून लावलेली आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर किरवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 44 धावा.
वैयक्तिक पहिले व संघासाठी 6वे षटक घेऊन येत आहेत सुजित. पाहूया सुजित आपल्या संघासाठी काय करतायत ते. आणि सुजित यांच्या गोलंदाजीचा सामना करतील विस्मित. सुजित यांचा पुढील चेंडू विस्मित यांच्यासाठी. सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेतली आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 46 धावा. सुंदर अशी फलंदाजी करताना विस्मित. सुजित यांचा पुढील चेंडू विस्मित यांना. एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न विस्मित यांचा. चेंडू खाली बसल्यामुळे विस्मित यांना काही चेंडू समजलेला नाहीये. चेंडू निर्धाव गेलेला आहे. ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच विस्मित यांनी समाधान मानलेलं आहे. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 47 धावा. 6वे षटक मार्गस्थ. सुजित यांचा पुढील चेंडू हार्दिक यांना. लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार. सुंदर असा फटका हार्दिक यांच्या बॅट मधून आणि धाव संख्या झाली आहे ती 51 धावा. 6वे षटक मार्गस्थ. सहाव्या षटकातील 3-4 चेंडू झालेले आहेत. हार्दिक यांचा सुजित यांचा पुढील चेंडू हार्दिक यांच्यासाठी. थोडासा स्वायर असा मारा. पंचांचा वाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 52 धावा. सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया झेल घेतात का आणि झेल सोडलेला आहे. थोडेसे गचाळशे क्षेत्ररक्षण. सुंदर अशी फटकेबाजी करताना हार्दिक. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 54 धावा. 6वे षटक मार्गस्थ. थर्ड मॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत हार्दिक यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. 6 षटकांच्या समाप्तीनंतर किरवली संघाची धाव संख्या होते ती 3 गडी बाद 55 धावा. पाहूया निर्धारित 4 षटकांमध्ये किरोली संघ
किती धाव संख्या उभी करतोय. विस्मित तसेच हार्दिक हे चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पाहूया निर्धारित 4 षटकांमध्ये किती धाव संख्या उभारतायत आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिले व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत आर्य. आर्य यांचा सामना करतील हार्दिक. सुंदर असा लेगच्या दिशेत तटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. सुंदर असा टोलेजंग षटकार मारलेला हार्दिक यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्या संघासाठी. धाव संख्या पोहोचते ती 61 धावा. आर्य यांचा पुढील चेंडू हार्दिक यांना. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने तटवलेला चेंडू. चेंडू जातोय पुन्हा एकदा. सुंदर असा अडवलेला आहे, क्षेत्ररक्षण केलेलं आणि 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. सुंदर असे क्षेत्ररक्षण पालघर संघाकडून. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 63 धावा. 7वे षटक मार्गस्थ. आर्य यांचा पुढील चेंडू हार्दिक यांना. थर्ड मॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत हार्दिक यांना. आर्य यांचा पुढील चेंडू विस्मित यांना. पाहूया विस्मित काय करतायत आपल्या संघासाठी. सुंदर असा लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू, पण एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे विस्मित यांना.
धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 65 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर असा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत हार्दिक यांना. आर्यनचा पुढील चेंडू विस्मित यांना. ऑफच्या दिशेने तटलेला चेंडू. सुंदर असे क्षेत्ररक्षण. धाव संख्येमध्ये 2 ने भर. सात षटकांच्या समाप्तीनंतर किरवली संघाची धाव संख्या झाली आहे 3 गडी बाद 68 धावा. 68. पाहूया निर्धारित 3 षटकामध्ये किरवली संघ काय करतोय आपल्या संघासाठी. सात ओव्हर 68. 3 गडी बाद. 3 षटक शिल्लक. वैयक्तिक पहिले व संघासाठी 8वे षटक घेऊन येत आहेत सुशांत. सुशांत यांचा सामना करतील हार्दिक. सुशांत यांचा पुढील चेंडू हार्दिक यांच्यासाठी. पाहूया हार्दिक काय करतायत आपल्या संघासाठी. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आणि निर्धाव गेलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना सुशांत आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका लेगच्या दिशेने आणि 4 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीत हार्दिक यांना. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 72. 72. 8वे षटक मार्गस्थ. हार्दिक हे वैयक्तिक 21 धावांवर खेळत आहेत. धाव संख्या पोहोचते ती 73 धावा. 8वे षटक मार्गस्थ.
मथाणे ब संघ मैदान क्रमांक 2 च्या 10th मध्ये यायचंय. सुशांत यांचा पुढील चेंडू विस्मित यांच्यासाठी. सुंदर असा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे आणि थोडेसे गचाशे क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय तो सीमा पार. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते किरवली संघाची 77 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात. कृपया संघांनी जरा घाई करायचे, पंचांनी देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. आपल्याला सामने लवकरात लवकर आणि निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करायचे आहेत. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 77. 77 धावा, 3 गडी बाद. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 9वे षटक घेऊन येत आहेत आर्य. पाहूया निर्धारित 2 षटकांमध्ये विस्मित आणि हार्दिक आपल्या संघासाठी किती धाव संख्या उभी करतायत. आणि आर्याने पहिल्याच चेंडूवर हार्दिक यांना पायचीत केलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी करत होते हार्दिक. हार्दिक यांनी आपल्या संघासाठी 22 धावांचे योगदान दिलेले आहे आणि हार्दिक यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते संघाचे कर्णधार विक्रांत राऊत. आर्य यांचा सामना करतील विक्रांत. निर्धारित 11 चेंडूमध्ये किती धाव संख्या उभी करतात आपल्या संघासाठी पाहूया किरवली संघ. आर्य यांचा पुढील चेंडू विक्रांत यांच्यासाठी. धाव संख्या पोहोचते ती 78 धावा. 9वे षटक मार्गस्थ. 9व्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत.
निर्धारित 10 चेंडू मध्ये विस्मित आपल्या संघासाठी काय करतायत पाहूया. थोडासा स्वैर असा मारा, पंचांचा वाईटचा इशारा हवा. एक अतिरिक्त धावून काढलेली आहे. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 80. 4 गडी बाद. 90 षटक मार्गस्थ. आर्यांचा पुढील चेंडू विक्रांत यांना जोरकस फटका मारण्याच्या लॉंगॉनच्या दिशेने मारलेला आहे आणि एका धावेवर समाधान मानावे लागत आहे विक्रांत यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 81 धावा. 81. थोडासा स्वैर असा मारा, पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेमध्ये भर. धाव संख्या पोहोचते ती 82 धावा. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि थोडेसे स्वैर असे क्षेत्ररक्षण, गचा क्षेत्ररक्षण, पण 2 धावा घेण्यापासून काय विस्मित यांना रोखू शकलेले नाही. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 84 धावा. यांचा पुढील चेंडू आणि त्रिफळाचीत झालेले आहेत विस्मित. माफ करा, यष्टीचीत झालेले आहेत आणि विस्मित यांची जागा घेण्यासाठी जात आहेत किरवली संघाचे धडाडीचे फलंदाज धीरज राऊत. एकेकाळी त्यांनी याच मैदानावर 50 धावा मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. पाहूया निर्धारित निर्धारित 7 चेंडूचा खेळ शिल्लक. याच्यामध्ये धीरज आपल्या संघासाठी काय करतायत ते पाहूया. विस्मित यांनी आपल्या संघासाठी 25 धावाचे योगदान दिले आहे. सुंदर अशी फलंदाजी. आर्यांचा पुढील चेंडू धीरज यांना. ऑफच्या दिशेने कट करण्याचा चेंडू, पण चेंडू त्यांना काही समजलेला नाही व यष्टी रक्षकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. नऊ षटकाच्या समाप्तीनंतर किरवली संघाची धाव संख्या पोहोचते ती 84 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात आहेत. निर्धारित 1 षटकामध्ये किरवली संघ किती धाव संख्या उभी करतोय ते पाहूया. 84. 84. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 10वे व शेवटचे षटक घेऊन येत आहेत सुशांत आणि सुशांतचा सामना करतील धीरज. माफ करा विक्रांत.
सुशांत यांचा पुढील चेंडू विक्रांत यांच्यासाठी आणि त्रिफळाचीत झालेले आहेत संघाचे कर्णधार विक्रांत राऊत. विक्रांत यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते नितेश. पाहूया निर्धारित 4 चेंडू मध्ये काय करतायत आपल्या संघासाठी. पाहूया नितेश आपल्या संघासाठी काय करतायत ते. सुंदर असा लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि थोडेसे गचाश क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय तर सीमा पार. धाव संख्या पोहोचते ती 4 धाव्यांच्या भर. धाव संख्या पोहोचते ती 88 धावा. 88. 3 चेंडू. पाहूया निर्धारित 3 चेंडू मध्ये नितीश आपल्या संघासाठी काय करतायत ते. पहिल्याच चेंडूवर त्यांनी सुंदर असा लेगच्या दिशेने चौकार लगावलेला आहे. सुशांत यांचा पुढील चेंडू नितीश यांना. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावावर समाधान मानावे लागत आहे नितीश यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू आतील कडा घेऊन 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत धीरजांना. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या पोहोचते ती 90 धावा आणि शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा सुशांतचा पुढील चेंडू निशांत यांना. जोरकस फटका मारण्याच्या लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आणि दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि दुसरी धाव घेण्याचे यशस्वी झालेले आहेत. दुसरी धाव आणि थोडासा गचा क्षेत्ररक्षण आणि 1 अतिरिक्त धाव मिळालेली आहे आणि चौथ्या धावेसाठी जात आहेत आणि धावचीत झालेले आहेत पण 3 धावा घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत नितीशांना. धाव संख्येमध्ये 3 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 10 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 93 धावा आणि पालघर संघाला जिंकण्यासाठी निर्धारित 10 षटकांमध्ये 94 धावाची गरज आहे. 9.4च्या सरासरीने धाव संख्या करण्याची गरज. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग वर्ष 11वे मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना मथाणे अ विरुद्ध केळवा अ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचक कक्षाशी संपर्क साधावा व त्यांनी आपली नाणेफेक करून घ्यावी.
मथाणे अ विरुद्ध केळवा अ. माफ करा, केळवा ब. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना मथाणे अ विरुद्ध केळवा ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचक कक्षाशी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. कृपया आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आम्हाला, कारण की आपल्याला कमीत कमी वेळ वाया घालून लवकरात लवकर सामने पूर्ण करायचे आहेत. निर्धारित वेळेमध्ये आपले सामने पूर्ण झाले पाहिजेत. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आम्हाला. मथाणे अ विरुद्ध केळवा ब. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचक कक्षाशी संपर्क साधावा. गिरवली संघाने आपले त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पंच मैदानात हजर आहेत. पालघर संघ तसेच गिरवली संघ कोणी नाश्ताचे बाकी असेल तर पोहे आहेत, कृपया नाश्ता करून घ्यावा.
मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना मथाणे अ विरुद्ध केळवा ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचक कक्षाशी संपर्क साधावा नाणेफेकीसाठी. मैदान क्रमांक 2 वर सामन्याला सुरुवात होते. पालघर संघाचे सलामीचे फलंदाज सुशांत राऊत स्ट्राइकवर व नॉन स्ट्राइकवर आहेत आर्य वर्तक. आणि किरवली संघाकडून वैयक्तिक पहिले व संघासातील देखील पहिले षटक घेऊन येत आहेत तनिष वर्तक. सामन्याला सुरुवात होते. तनिष यांचा सामना करतील सुशांत. आणि अतिरिक्त धावेने संघाचे खाते उघडलेले आहे. थोडासा स्वैर असा मारा तनिष यांचा. सुंदर असा चेंडू आणि सुशांत त्रिफळाचीत झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी तनिष यांची आणि पहिला हादरा दिलेला आहे सुशांत यांच्या रूपाने पालघर संघाला. सुंदर अशी गोलंदाजी तनिष यांची आणि 2 धावसंख्येवर पहिला हादरा पालघर संघाला सुशांत यांच्या रूपाने.
तनिष यांनी जर हॅट्रिक घेतली तर त्यांच्याच पिताश्रींकडून 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी तनिष यांची. आणि सुशांत यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहे ते पराग. पराग चुरी. तनिष यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील पराग. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवा प्रीमियर लीग 2024 वर्ष 11वे. सुंदर अशी गोलंदाजी करताना तनिष आपल्या संघासाठी, पण एक धाव घेण्यापासून पराग यांना काय रोखू शकले नाहीये. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते पालघर संघाची 3 धावा 1 गडी बाद. सुंदर असा कट केलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार वाटते, पण सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. सुंदर अशी क्षेत्ररक्षणात धाव संख्येमध्ये 2 ने भर धाव संख्या पोहोचते ती 5 धावा. तनिष यांचा पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी तनिष यांच्याकडून. निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी करतायत तनिष आपल्या संघासाठी. तनिष यांचा पुढील चेंडू आर्य यांच्यासाठी. पुन्हा एकदा एक आखोट टप्प्याचा चेंडू, झेल उडलेला आहे पण नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडल्यामुळे झेल काय कोणी घेऊ शकले नाही आहेत. आणि सुंदर अशी गोलंदाजी. एका षटकाच्या समाप्तीनंतर पालघर संघाची धाव संख्या झाली आहे ती 1 गडी बाद 5 धावा. वैयक्तिक पहिले. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत नितीश यांचा सामना करतील.
ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पराग यांच्या बॅटीतून आलेला हा चौकार. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 9 धावा. सुंदर असा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू पराग यांचा. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू, परंतु एका धावेवर समाधान मानावे लागलेले आहे पराग यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर. नितीश यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील आर्य. नो चेंडू. पंचांचा नोचा इशारा आणि फ्री हिट. पाहूया या फ्री हिट वर आर्य काय करतायत. नितीश यांचा पुढील चेंडू आर्य यांच्यासाठी. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला आहे आणि चेंडू जातोय तो सीमा पार. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. नितीश यांचा पुढील चेंडू आर्य यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू आणि सरळ तटवलेला चेंडू जातोय तो सीमा पार. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 19 धावा. सुंदर अशी फटकेबाजी आर्य यांच्याकडून आपल्या संघासाठी. नितीश यांचा पुढील चेंडू आर्य यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. आर्य यांना काय समजलेलं नाही व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. चेंडू निर्धाव. सुंदर असा कमबॅक नितीश यांच्याकडून. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू. सुंदर असा कमबॅक केलेला नितीश यांनी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पालघर संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 19 धावा. वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत तनिष यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये पाच धाव्याच्या मोबदल्यात 1 गडी बाद केला होता.
तनिष यांचा सामना करतील पराग. तनिष यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. थोडासा स्वैर असा मारा तनिष यांच्याकडून. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धाव संख्येमध्ये 1 ने भर होते. धाव संख्या पोहोचते ती 1 गडी बाद 20 धावा. तनिष यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. सुंदर असे कमबॅक केलेले आहेत तनिषानी. चेंडू कट करण्याच्या नादात चेंडू काय समजलेला नाही पराग यांना आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी तनिष यांच्याकडून आपल्या संघासाठी. तनिष यांचा पुढील चेंडू पराग यांना. सुंदर असा मारलेला आहे लॉंगच्या दिशेने आणि पाहूया झेल होतोय का आणि चेंडू जातोय तो सीमा पार. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हा क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून सीमा पार पडलेला आहे. पालघर संघाकडून पहिला षटकार पराग यांच्या बॅटीमधून. धाव संख्येमध्ये 6 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 26 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे पराग यांना. तनिष यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील आर्य. सुंदर असा चेंडू. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. आर्य यांना काही समजलेला नाही आहे चेंडू यष्टिरक्षक सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी. विक्रांत यांच्याकडून एक आखूड टप्प्याचा चेंडू. आर्य यांना काही समजलेला नाहीये व यष्टिरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला चेंडू निर्धाव गेलेला आहे. चांगली अशी सुरुवात विक्रांत यांच्याकडून आपल्या संघासाठी. पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू परंतु थोडासा स्वैर असा मारा. चेंडू वाईट गेलेला आहे. एक अतिरिक्त धाव. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या पोहोचते ती 29 धावा. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत आर्य यांना. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 31 धावा. 31. 1 गडी बाद. विक्रांत यांचा पुढील चेंडू. सुंदर असा
लॉंग ऑनच्या दिशेत तटवलेला आहे आणि एका धावावर समाधान मानावे लागत आहे आर्यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर आणि धाव संख्या पोहोचते ती 32 धावा. चौथे षटक मार्गस्थ. थोडासा स्वैर असा मारा विक्रांत यांचा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 34 धावा. विक्रांत यांचा पुढील चेंडू आर्य यांना. बॅटची आतील कडा घेतलेली आहे चेंडूने, पण चेंडू क्रीज मध्येच राहिलाय. निर्धाव चेंडू. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू सरळ तटवलेला आहे आणि 1 धावेवर समाधान मानलेल्या आर्यांनी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पालघर संघाची धाव संख्या होते ती 1 गडी बाद 35 धावा. निर्धारित 6 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. पालघर संघाला 10च्या सरासरीने धावा करण्याची आवश्यकता पालघर संघाला जिंकण्यासाठी. वैयक्तिक पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत हार्दिक वर्तक. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. गडी बाद करण्यामध्ये यशस्वी होत आहेत का आपल्या संघासाठी हार्दिक यांनी सुरेख अशी फलंदाजी केली होती. आपल्या संघासाठी 21 धावांचे योगदान दिले होते. पाहूया आता गोलंदाजीमध्ये काय करतायत आपल्या संघासाठी हार्दिक यांचा सामना करतील आर्य. सुंदर असा हा षटकार पहिल्या चेंडूवर आर्य यांनी हार्दिक यांना षटकार लगावलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी आर्य यांच्याकडून. धाव संख्येमध्ये 6 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 41 धावा. थोडासा आक्रमक पावित्रा आर्य यांच्याकडून आपल्या संघासाठी. सुरेख अशी फलंदाजी करताना आर्य. सुंदर असा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि 1 धाव घेतलेली आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर समाधान मानावे लागत आहे आर्य यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 42 धावा. हार्दिक यांचा पुढील चेंडू पराग यांना.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू पाहूया झेल होतोय का, परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडू काही समजलेला नाही. यावर एका धावेवर समाधान मानावे लागत आहे. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग क्षेत्ररक्षकांमध्ये. खर तर हा झेल होऊ शकला असता. कॅचेस विन द मॅचेस बोलतायत ते याच्यासाठीच. पुन्हा एकदा आखूड आणि चेंडू सीमा पार. सुंदर अशी फलंदाजी आर्य यांच्याकडून आणि धाव संख्या पोहोचते ती 49 धावा. चेंडू चेंडू कृपया समालोचक कक्ष मेन स्टेज कृपया चेंडू देणे. मैदान क्रमांक 2 वर कृपया स्वयंसेवक कोण असतील तर त्यांनी चेंडू बघण्यासाठी जावे. सुंदर असे कमबॅक हार्दिक यांच्याकडून, पण एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही आणि पालघर संघाची 50 धाव संख्या झालेली आहे. हार्दिक यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू. चांगले असे कमबॅक हार्दिक यांच्याकडून. 5 षटकांच्या समाप्तीनंतर पालघर संघाची धाव संख्या झालेली आहे 1 गडी बाद 50 धावा. गिरवली संघासाठी काहीसे महागडे असे षटक हार्दिक यांचे. हॅलो चेक. वैयक्तिक पहिले व संघासाठी 6वे षटक घेऊन येत आहेत विस्मित. विस्मित यांनी आपल्या संघासाठी सुरेख अशी फलंदाजी केली होती. 25 धावाचे योगदान दिले होते आपल्या संघासाठी. पाहूया आता गोलंदाजी मधून काय करतायत ते. विस्मित यांचा पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू. पाहूया झेलबाद होतात का, आणि पहिल्याच चेंडूवर आर्य यांना झेलबाद केलेला आहे विस्मित यांनी. सुंदर अशी गोलंदाजी आणि एक मोठा हादरा दिलेला आहे आर्य यांच्या रूपाने विस्मित यांनी. आणि आर्य यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत ते सुजित वर्तक. आर्य यांनी आपल्या संघासाठी 29 धावाचे योगदान दिलेले आहे.
सुंदर अशी फलंदाजी आर्य यांच्याकडून आपल्या संघासाठी. हॅलो, चांगले असे कमबॅक करून देताना विस्मित आपल्या संघाला. विस्मित यांचा सामना करतील सुजित. विस्मित यांचा सामना करतील सुजित. सुंदर अशी गोलंदाजी पाहूया, झेल होतोय का. आणि आणि झेल सोडलेला आहे वेदांत यांची. आणि थोडेसे गचा असे क्षेत्ररक्षण. सुंदर अशी गोलंदाजी विस्मित आपल्या संघासाठी करताना. कॅचेस विन द मॅचेस. वेदांत यांच्या हाताला थोडीशी इजा झालेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना विस्मित आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचते ती 52 धावा. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे चेंडू. एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवर समाधान मानावे लागत आहे सुजित यांना. सुंदर अशी गोलंदाजी विस्मित आपल्या संघासाठी करताना. विस्मित यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. विस्मित यांचा पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू. पराग यांना चेंडू काय समजलेला नाहीये. चेंडू निर्धाव गेलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना विस्मित आपल्या संघासाठी. काहीसे कमबॅक करताना विस्मित यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी विस्मित यांच्याकडून. पण एक धाव घेण्यापासून पराग यांना काही रोखू शकलेले नाही आहे. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 54 धावा. 2 गडी बाद. विस्मित यांचा पुढील चेंडू सुजित यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. धाव संख्येमध्ये 4 ने भर धाव संख्या पोहोचते ती 58 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ती पालघर संघाची 2 गडी बाद 58 धावा.
निर्धारित 4 षटकांमध्ये पालघर संघाला जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. पाहूया किरवली संघ पालघर संघाला रोखू शकतोय का. 9च्या सरासरीने धावसंख्या करण्याची आवश्यकता पालघर संघाला जिंकण्यासाठी. वैयक्तिक पहिले व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत मृदुल. मृदुल यांचा सामना करतील पराग. लॉंग ऑनच्या दिशेत तटवलेला चेंडू, एक धाव घेतलेली आणि दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि पाहूया दुसरी धाव पूर्ण करत आहे आणि 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही आहेत पराग यांना. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या पोहोचते ती 60 धावा. मृदुल यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. मृदुल यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी आणि लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. सुंदर अशी फलंदाजी पराग यांच्याकडून आपल्या संघासाठी. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 64 धावा. अजूनही जिंकण्यासाठी निर्धारित 3.4 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. मृदुल यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. पुन्हा एकदा एक आखोट टप्प्याचा चेंडू. जोरकस फटका मारण्याच्या नादात पराग यांना चेंडू काही समजलेला नाही आहे व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. चेंडू निर्धाव गेलेला आहे. मृदुल यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. सुंदर अशी फलंदाजी पराग यांच्याकडून आपल्या संघासाठी. पराग हे सुंदर अशी फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. धाव संख्या पोहोचते ती 70 धावा. 7वे षटक मार्गस्थ. मृदुल यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. चेंडू हा गोलंदाजाच्या हातामध्ये विसावलेला आहे व चेंडू निर्धाव गेलेला आहे. मृदुल यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी जात आहे. 2 धावा घेण्यापासून पराग यांना काय रोखू शकलेले नाही आहेत आणि 2 धावेवर समाधान मानलेले आहे पराग यांनी. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 72 धावा. 7 षटकांच्या समाप्तीनंतर पालघर संघाची धाव संख्या पोहोचते ती 2 गडी बाद 72. अजूनही जिंकण्यासाठी निर्धारित 18 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. साधारण 7च्या सरासरीने धावा करण्याची गरज पालघर संघाला. वैयक्तिक
ठीक दुसरे व संघासाठी 8वे षटक घेऊन येत आहेत विस्मित. विस्मित यांचा सामना करतील सुजित. अठरा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी पालघर संघाला 22 धावाची गरज. सुंदर असा स्क्वेअरच्या दिशेने मारलेला चेंडू चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावांचा इशारा. धावसंख्येमध्ये 4 ने भर धावसंख्या पोहोचते ती 76 धावा. 76 2 गडी बाद. सुंदर अशी फलंदाजी करताना पराग व सुजित आपल्या संघासाठी. विस्मित यांचा पुढील चेंडू सुजित यांच्यासाठी. पुन्हा एकदा स्क्वेअर कट आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चौकार. थोडासा स्क्वेअर असा मारा विस्मित यांच्याकडून. विस्मित यांनी पहिले षटक चांगले टाकले होते. एक विकेट देखील घेतली होती त्या षटकामध्ये. कृपया मैदान क्रमांक 2 वर स्वयंसेवकांनी चेंडू शोधण्यासाठी जावे. मैदान क्रमांक 2 वर
आणि धावसंख्या पोहोचते ती 81 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज पालघर संघाला. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असे कमबॅक. निर्धारित 14 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज पालघर संघाला. पाहूया किरवली संघ काय करतोय. पुन्हा एकदा फुलटसाचा चेंडू आणि ऑफच्या दिशेने तटवलेला आणि चेंडू जातोय तो सीमा पार. सुंदर अशी फलंदाजी पराग यांच्या बॅटीमधून. सत्याऐंशी धावा. तेरा चेंडू मध्ये 7 धावा. विस्मित यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे. एक धाव घेतलेली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि 2 धावा घेण्यापासून काय पराग यांना रोखू शकलेले नाही आहेत. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 89 धावा. निर्धारित 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता पालघर संघाला. मथाणे अ संघ आणि केळवा ब संघ यांनी तंबूचा ताबा घ्यावा. मैदान क्रमांक 2 वरील होणारा सामना मथाणे अ विरुद्ध केळवा ब. वैयक्तिक पहिले संघासाठी 90 षटक घेऊन आलेले आहेत ते प्रसाद. धाव संख्या पोहोचते ती 90 धावा. अजूनही जिंकण्यासाठी निर्धारित 11 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. सुंदर असा चेंडू. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू काय पराग यांना समजलेला नाहीये. प्रसाद यांचा पुढील चेंडू पराग यांच्यासाठी. सुंदर असा लॉंग आउटच्या दिशेने तटवला चेंडू. पाहूया झेल होत आहे का आणि झेल सोडलेला आहे आणि चेंडू जातोय तो सीमा पार आणि या 4 धावेने पालघर संघाचा विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पुढील होणारा सामना मथाणे आणि केळवा ब. क्षेत्ररक्षण संघाने लगेच उतरायचं आहे. सामना लगेच चालू होणार आहे. पंच आपण दुसरा सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. मथाणे संघ आपण पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. मथाणे संघ आपण पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे आणि लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे. पराग यांनी आपल्या संघासाठी 41 धावांचे योगदान दिलेले आहे. नाबाद तसेच सुजित यांनी 17 धावांचे योगदान दिले आपल्या संघासाठी. आर्य हे तसेच आर्य यांनी 19 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. विजयी संघाचे
हार्दिक अभिनंदन तसेच किरवली संघाचे आभार. असेच सहकार्य आम्हाला पुढील सामन्यामध्ये देखील करावे. मथाणे व केळवे संघ